मैत्रीबद्दल सांगेन, मी गर्वाने सांगेन की बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाषराव ह्या तिघांची मैत्री एवढी घट्ट आहे की खूप घट्ट आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होत असतो. सुखात सगळीच येतात हो, सुखात सगळेच येतात, पण दुःखात जो खऱ्या अर्थानं साथ देतो ना तोच खरा मित्र असतो. आणि ते बाळासाहेब आणि रामभाऊंनी मला खरंच दाखवून दिलं. आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे मार्गदर्शक करण भैया, ह्या तिघांचे मी आयुष्यात उपकार, आता उपकार मैत्रीत उपकार मानायचे नसतात, पण शेवटी मानले पण पाहिजेत ह्या मताचा मी. आता आमच्या तिघांच्या असणाऱ्या मैत्रीत तुम्हाला रसिक प्रेक्षक वाटतं का? वादच होत नाही. अहो खूप मोठा वाद होतो आमच्यात, पण तो होतो वैचारिक. आमचा वाद जर कोणी बघितला ना तर लोक म्हणणार संपलं, बहुतेक वेब सिरीज बंद पडते की ह्यांची मैत्री संपली. पण रसिक मायबाप ही वैचारिक आमची भांडणं असतात. आणि ती अर्धा तास खूप झाला, अर्ध्या तासाने बरोबर सगळं शांत होतं आणि जैसे ते परत होतं. आणि ते असतानाच दोघे खूप तापट स्वभावाचे आहेत. आणि त्यांचा वाद एवढा झाला की मग मी सांगायचा, अरे भरत असं नसतंय, किंवा रामभाऊ असं नसतंय, ते बरोबर आहे, भरत तुझं बरोबर आहे, पण रामभाऊचं म्हणणं हे असं आहे, किंवा का रामभाऊ कसं आहे, भरत म्हणतोय ते पण बरोबर आहे. मग तो सुवर्ण मध्य साधण्याचा मी प्रयत्न करतो. आणि मला अभिमान वाटतो की ते दोघे ना ऐकतात. मी कुठला शब्द त्यांच्यासमोर टाकला ना तर ते नाही कधी म्हणत नाहीत. ही अशी मैत्री, ही आमची दोस्ती तुटायची नाही आणि दोस्ती कधी तुटेल, आमच्या तिघापैकी एक जण या जगाचा निरोप घेईल त्यावेळेला आमची मैत्री तुटेल.